नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग मेकॅनिक्सची व्हिडिओ लेक्चर सिरीज चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपण सिंपल लिफ्टिंग मशीन हे पहिलं मॉड्यूल स्टडी करतोय। त्याच्यामध्ये बऱ्याच कन्सेप्ट्स आपण याच्या आधीच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये बघितल्या। या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आयडियल मशीन म्हणजे काय बघणार आहे। आयडियल मशीन मागच्या व्हिडिओमध्ये आपण रिव्हर्सिबल मशीन बघितली। रिव्हर्सिबल मशीन म्हणजे 50% पेक्षा जास्त इफिशियन्सी असेल तर रिव्हर्सिबल मशीन, पण इफिशियन्सी जर 100% असेल तर त्या मशीनला म्हणायचं आयडियल मशीन। इफिशियन्सी 100% म्हणजेच काय, जेवढं इनपुट तुम्ही देताय तेवढंच तुम्हाला आउटपुट मिळतं, म्हणजे कोणताही लॉस होत नसेल तर त्या मशीनला, कोणताही फ्रिक्शनल लॉस होत नसेल तर त्या मशीनला आयडियल मशीन म्हणायचं। मग डेफिनेशन काय आयडियल मशीनची, इफ द इफिशियन्सी of the machine is 100%, then the machine is called as an ideal machine. इफिशियन्सी 100% म्हणजेच काय, जेवढं तुम्ही इनपुट देताय तेवढं तुम्हाला आउटपुट मिळतंय। म्हणजे दुसरी डेफिनेशन पण आपण लिहू शकतो, when output of machine is equal to the input of a machine, then it is called as आयडियल मशीन किंवा या मशीनलाच अजून काय म्हणायचं, परफेक्ट मशीन। म्हणजे याच्यामध्ये कोणताही फ्रिक्शनल लॉस नसणार आहे, नो फ्रिक्शनल लॉस किंवा झिरो फ्रिक्शनल लॉस किंवा मशीन फ्रिक्शन झिरो असणार आहे, अशा मशीनला म्हणायचं आयडियल मशीन। इट इज फ्री फ्रॉम फ्रिक्शनल लॉस आणि इनपुट इज इक्वल टू काय असतं, आउटपुट। आता फ्रिक्शनल लॉस झिरो, फ्रिक्शनल लॉस किंवा मशीन फ्रिक्शन म्हणतो मी, मशीन फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनल लॉस इज इक्वल टू झिरो। तर मशीन फ्रिक्शन काय असतं, आउटपुट मायनस इनपुट किंवा इनपुट मायनस आउटपुट। इनपुट जास्त असते मायनस आउटपुट कमी भेटतं आपल्याला, इज इक्वल टू आयडियल मशीनसाठी काय, झिरो। म्हणजे ते इनपुट इज इक्वल टू काय होणार, याचं आउटपुट आपल्याला मिळणार, इनपुट इज इक्वल टू आउटपुट मिळणार। ओके, आता इनपुट आपण त्याचा फॉर्म्युला काय इनपुटचा, इनपुट म्हणजे काय, एफर्ट इंटू डिस्टन्स मूड बाय एफर्ट। ह्या सगळ्या कन्सेप्ट आधीच्या व्हिडिओमध्ये झाल्या, त्यामुळे तिथं तुम्ही बघू शकता। आउटपुट म्हणजे काय, लोड इंटू डिस्टन्स मूड बाय लोड। आपण जर पी इकडे घेतलं आणि एक्स इकडे घेतलं तर काय होईल, वाय डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू डब्ल्यू डिवायडेड बाय पी। आता वाय डिवायडेड बाय एक्स म्हणजे डिस्टन्स मूड बाय एफर्ट डिवायडेड बाय डिस्टन्स मूड बाय लोड, ही काय आहे, व्हेलॉसिटी रेशो। आणि लोड डिवायडेड बाय एफर्ट हे काय आहे, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज। म्हणजे अजून एक कंडिशन आहे, आयडियल मशीनसाठी व्हेलॉसिटी रेशो इज इक्वल टू काय असतं, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज। आयडियल मशीनसाठी इनपुट इज इक्वल टू काय असतं, आउटपुट। आयडियल मशीनसाठी मशीन फ्रिक्शन झिरो आणि आयडियल मशीनसाठी इफिशियन्सी 100%। या आयडियल मशीन ओळखण्याच्या काही कंडिशन्स आहेत। आता तसंच बघा, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू व्हेलॉसिटी रेशो। आता कंडिशन्स फॉर आयडियल मशीन्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत आयडियल मशीनच्या, या चार आपण बघितल्या, त्याच लिहूया। कॅरेक्टरिस्टिक्स, याच्यावर सेपरेट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल मशीन किंवा स्टेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल मशीन। पहिली कॅरेक्टरिस्टिक काय आहे, इफिशियन्सी इज 100%। त्यानंतर दुसरी कॅरेक्टरिस्टिक काय आहे, इनपुट इज इक्वल टू आउटपुट। तिसरी कॅरेक्टरिस्टिक काय आहे, व्हेलॉसिटी रेशो इज इक्वल टू मेकॅनिकल ॲडव्हान्टेज किंवा मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू व्हेलॉसिटी रेशो। आणि चौथी कंडिशन काय आहे, मशीन फ्रिक्शन इज झिरो म्हणजे नो फ्रिक्शनलेस ऑपरेशन होणार,
त्या मशीनला म्हणायचं आयडियल मशीन. आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल. आता प्रॉब्लेममध्ये सुद्धा विचारतात आयडियल मशीन आहे का. जर 100% इफिशियन्सी आली तर ती मशीन कशी आहे, आयडियल आहे. ओके, थँक्यू.